नमस्कार मित्रांनो. आज पुस्तक दिन. मी काही स्वतःला प्रतिथयश लेखक वगैरे काही समजत नाही. साहित्यिक तर अजिबात नाही. खारीचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आता मी 18वं पुस्तक लिहितोय. प्रकाशित झालंय. वाचक मिळत आहेत. स्वतःची अशी स्वतंत्र शैली तयार होते. पुस्तकं विकली गेली पाहिजेत. पुस्तकं वाचली गेली पाहिजेत. पुस्तकं आणि लेखक दोघांना समजून घेतलं पाहिजे. मराठीत उज्ज्वल परंपरा आहे. ज्ञानोबा तुकोबाची ही मराठी अशी कधीही संपणार नाही. आज मराठी भाषेवर अन्याय होतं असं म्हटलं जातं. मराठी शाळांवर अन्याय होते असंही म्हटलं जातं. आपण मराठी वाचक म्हणून, मराठी माणूस म्हणून आपली खरंच भूमिका पार पाडतोय का याचं आत्मचिंतन आपण कधी करणार? पुस्तक विकत घेऊन वाचण्याची प्रवृत्ती आपल्यात कधी येणार? हा केवळ प्रकाशकाचा, विक्रेत्यांचा, लेखकांचा धंदा व्हावा, नावलौकिक व्हावा म्हणून विचार मांडण्यात येत नाही. बरं, नसेल विकत घ्यायचं. आज समाज माध्यमावर जेवढं साहित्य प्रकाशित होतंय, चांगले विचार परिवर्तित होत आहेत, ते आपण खरंच ऐकतो का? ते तरी वाचतो का? जे आपल्याला सुचतंय ते आपण लिहितो का? साहित्य तयार कसं होणार? साहित्य सकस की निकृष्ट? साहित्याचा दर्जा कसा असायला पाहिजे? हे सगळे गौण प्रश्न आहेत. मुळातच दक्षिणेकडील राज्य, उत्तरेकडील राज्य आणि महाराष्ट्र राज्य यामध्ये प्रादेशिक लिखाण करणारे लेखक, कवी आता किती उरलेत? त्यांना खरंच स्वतःची पुस्तकं स्वतः प्रकाशित करायला परवडतायत का? जे चांगले कवी, लेखक आहेत त्यांना शासन योग्य सन्मान देतंय का? त्यांना पुढे आणण्यासाठी, त्यांचं साहित्य विकलं जाण्यासाठी, प्रसारित होण्यासाठी शासन खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे का? ज्या काही साहित्य परिषदा आहेत, साहित्य संघ आहेत, साहित्य चळवळी आहेत, त्या खरंच तळागाळातल्या, ग्रामीण भागातल्या प्रादेशिक लेखकांना, प्रादेशिक कवींना खरंच सांभाळून घेत आहेत का? साहित्य संमेलनं कोणत्या परिस्थितीत, कोणत्या राजकारणात होत आहेत? साहित्य संमेलन राजकारणाच्या हातातील खेळणी कशी होत आहेत यावर आपण नेहमीच बोलतो. तरी आज पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना शुभेच्छा आहेत. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे. मी मला किंचित लेखक समजतो, कारण मी माझ्या व्यवसायाबद्दल लिखाण करत असतो, युट्यूबवर बोलत असतो. माझ्या व्यवसायात आलेले अनुभव, मी चालवलेले खून खटले, मी अनुभवलेली माणसं याच्यावर मी सातत्याने लिहितोय. पण असं प्रत्येकाने लिहिलं पाहिजे आणि प्रत्येकाने वाचलं सुद्धा पाहिजे. त्यासाठी या खास शुभेच्छा. प्रत्येकाचं अभिनंदन. प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचं, मराठी वाचकाचं अभिनंदन. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या पुस्तक दिनानिमित्त आपण काहीतरी संकल्प करूया. आजपासून काहीतरी वेगळं घडवूया. निदान काही लिखाण करूया, काही लिखाण वाचूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.